हाय, मी अनुया फीड्समध्ये तुमचं स्वागत. आई होणं ही एक अत्यंत आनंदाची गोष्ट आहे आणि त्यासाठी तिचा आहार तिच्या स्वतःसाठी आणि तिच्या बाळासाठी अगदी योग्य असणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. तर आज आपण करणार आहोत एक असाच बाळंतिणीसाठीचा स्पेशल मसाला, जो तुम्ही तिच्या सगळ्या जेवणामध्ये म्हणजे व्हेज नॉनव्हेज काय ती खात असेल त्या सगळ्यामध्ये तुम्ही त्याचा वापर करू शकता. आणि तोच मसाला वापरून आज आपण करणार आहोत मेथी म्हणजे मोड आलेल्या मेथीची खिचडी. करूया सुरुवात. चला. बाळंतिणीच्या मसाल्यासाठी आपण इथे घेतोय 1 वाटी धणे, 3 दालचिनीचे तुकडे, 2 हिरव्या वेलच्या, 2 जायपत्रीच्या काड्या. जायपत्री थोडी स्ट्रॉंग असते म्हणून अगदी 2च घ्यायच्या, नाहीतर तुम्ही जायफळ पण थोडंसं खिसून घेऊ शकता. 10 ते 12 मिरी अख्ख्या मिऱ्या आणि 2 चमचे बडीशेप. आता मी हा मसाला इथे अगदी मंद आचेवर भाजून घ्यायचा आहे आपल्याला. ह्या मसाल्यात तेल अजिबात घ्यायचं नाही. आपण भाजताना पण थोडे आता धणे भाजले गेलेत. आता मी बाकी सगळ्या गोष्टी आहेत त्या टाकते त्याच्यात. धणे गरमच आहेत त्याच्यामुळे दुसरी ही छोट्या छोट्या गोष्टी पण त्याला पण चांगलंच म्हणजे भाजल्या जातात त्याच्याबरोबर. बडीशेप टाकते. थोडा त्याचा रंग बदलस्तपर्यंत फक्त केलं ना की बस. आणि मंद आचेवरती झालं. मी गॅस बंद केलाय. झालेलं आहे. थोडासा तडतड आवाज त्याचा यायला लागलाच की लगेच बंद करायचं. आता हा मसाला आपण मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेऊयात. इथे आपला मसाला बारीक करून तयार आहे. अगदी व्यवस्थित बारीक करायचा त्याला, म्हणजे आपला जसा गरम मसाला किंवा इतर मसाले आपण बारीक करतो तसंच. मोड आलेल्या मेथीच्या खिचडीसाठी आपण इथे घेतोय 1.5 वाटी तांदूळ घेतला आहे मी. इथे धुवून घेतला आहे तांदूळ, धुवून ठेवला आहे. आणि हा तांदूळ जुना घ्यायचा. बाळंतिणीला नेहमी जुना तांदूळ घ्यायचा, नवीन नाही. मग तुम्ही आंबेमोर घ्या किंवा इंद्रायणी घ्या. मी इथे इंद्रायणी घेतला आहे, माझ्या शेतातला तांदूळ आहे. 1/2 वाटी मेथी दाणा असतो तो. आणि त्याला मोड आणण्यासाठी आदल्या दिवशी रात्री भिजत टाकायची ती मेथी. दुसऱ्या दिवशी सकाळी एका चाळणीत अशी उपसून घेतली की मग वरती त्याला एक कापड टाकून थोडंसं काहीतरी एक झाकण ठेवायचं. आणि तुम्ही हवं तर कुकरमध्ये जरी ती ठेवली किंवा गरम ठिकाणी अशी ठेवली, आजकाल मायक्रो असतं सगळ्यांकडे, मायक्रोमध्ये ती तशीच जाळी ठेवून दिली ना वर झाकण ठेवून, तरी त्याला एक 5-6 तासात छान मोड येतात. तर अशी आपण इथे मी 1/2 वाटी म्हणजे मोड यायच्या आधी 1/2 वाटी घेतली आहे मी. मग ह्याला तळला मसाला नाही घ्यायचा. इथे मी भाजून मसाला घेणार आहे कांदा खोबऱ्याचा. त्याच्यासाठी 1 कांदा घेतला आहे आणि 1 तुकडा सुकं खोबरं. ही आता एक छोटी वाटी आहे पण मी तुकडा सुकं खोबरं घेणार आहे. 2 कोकम आहे तिथे. फोडणीसाठी घेतले तमालपत्र्याची 2 पानं, 4 मिरे घेतलेत. ठेचलेला 1-2 पाकळ्या लसूण घेतला आहे फोडणीसाठी. आणि 2 ते 1.5 कांदा बारीक चिरून घेतला आहे. आलं लसूण पेस्ट आहे 2 चमचे. लिंबा एवढा गूळ घेतला आहे. आणि नारळाचं दूध आहे 2 ते 3 चमचे, तुम्हाला हवं त्याप्रमाणे तुम्ही घेऊ शकता. मीठ आहे. लाल तिखट आहे 1च चमचा. कमी घेतलं तरी चालतं. मी तुम्हाला मागे म्हटलं तसं बाळंतिणीला फार तिखटाची म्हणजे तिखट आवश्यक नाही आहे, बाळासाठी पण आणि तिच्यासाठी पण. आणि हळद आहे 1 पाव चमचा हळद. आणि हा आत्ता ताजा बाळंतिणीसाठी आपण जो मसाला केला तो 1 चमचा घेणार आहे. या खिचडीसाठी आपण आधी हा मसाला भाजून घेतोय. हा गॅसवर भाजायचा आहे. कांदा जो आहे थोडा तुम्ही फोडून घेतला तरी चालेल, नुसता घेतला तरी चालेल. आणि पापडाची जाळी जनरली सगळ्यांकडे असते, नसली तर चिमट्यात नुसता कांदा असा गॅसवर धरायचा आणि खोबरं पण, आणि ते काळं करून घ्यायचं म्हणजे भाजून घ्यायचं. आणि ते काळं होतंच पण तर चांगला लागतो काळा झालेला. इथे आपलं खोबरं झालं आहे, बस एवढंच. आतमध्ये थोडं पांढरं असेल आणि बाहेरून थोडंसं असं काळं झालं की ठीक आहे. अशा गॅसवर भाजून घेतलेला हा जो कांदा आणि खोबरं आहे त्या मसाल्याची चव फारच छान येते.
आता या खोबऱ्याचे तुम्ही तुकडे किंवा किसून घेतलं तरी चालेल आणि कांदा पण जरासा असा ठेचून किंवा कापून घ्यायचा आणि मग मिक्सरमधनं त्याचा मसाला करायचा, बारीक पेस्ट करून घ्यायची. इथे मी असा भाजलेला आपला जो कांदा आहे त्याचे तुकडे करून घेते, म्हणजे मिक्सरमध्ये ते चांगलं वाटलं जाईल. बाहेरचा जो काळा झालेला आहे कांदा तो घ्यायचा आणि हे जे खोबरं आहे ते मी किसून घेतले. भाजलेला हा मसाला आहे गॅसवरती, म्हणजे कांदा आणि खोबरं ते आता बारीक करून घेऊयात. आपण आता ही मोड आलेल्या मेथीची खिचडी करून घेऊयात. मी ही इथे कुकरमध्ये करते कारण बाळंतिणीला तसा भात खिचड्या सगळ्या मऊच द्यायच्या असतात, म्हणून मी कुकरला लावते. तुम्ही जरी साधं ओपन पॅन म्हणजे भांड्यात केली किंवा कढईमध्ये वगैरे केली तरी पण झाकण ठेवून पण पाणी जास्त टाकायचं त्याला. आणि बाळंतिणीच्या कुठल्याही भाज्या आमट्या काही जे करायचं त्याला आपण नेहमी साजूक तूप वापरायचं. तर मी इथे फोडणीला 3 चमचे साजूक तूप घेते. हा छोटा आहे चमचा. फोडणीत हे असे 2 ठेचलेले लसूण, मिरे, अख्खे मिरे जे 2-4 होते ते आणि 2 तमालपत्रीची पानं, बारीक चिरलेले 2 कांदे टाकतोय. आपला कांदा इथे गुलाबी झाला आहे. आता आपण 2 चमचे जे आलं लसूण पेस्ट घेतले ती टाकूया. पाव चमचा हळद, 1 चमचा तिखट घालून घेऊ जरा. आता मोड आलेली मेथी ही जी आहे मोड आलेली ते टाकते. मेथीमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम, फॉस्फरस, लोह असतं. ते बाळंतिणीसाठी अतिशय चांगलं असतं आणि बाळंतिणीला दूध यायला मदत करतं. आपण इथे हा आता तांदूळ धुवून घेतला आहे मी जो 1.5 वाटी, त्याला हा कांदा आणखीन खोबऱ्याचं आपण जे भाजलेलं वाटण होतं ते लावून घेणार आहे. वाटण थोडंसं जास्त झालं आहे म्हणून इथे आपण साधारण ह्याला एक 2 ते 2.5 चमचे तुम्ही घेऊ शकता. आणि हा आपण आत्ता ताजा केलेला मसाला बाळंतिणीसाठीचा तो 1 चमचा, तो पण भातालाच लावायचा. मीठ आपण ही जी आता मेथी टाकले त्याला पाव चमचा टाकूयात मीठ. पाव चमचापेक्षा थोडं कमी आपण भाताला लावूयात. मी जरा गॅस बंद करते कारण ह्याला सगळं या भाताला चोळून घेते मी. आता हे असं तांदूळ जे आपण धुवून ठेवतो मसाले भातासाठी किंवा खिचड्यांसाठी, त्याला असा जर तुम्ही मसाला लावला तर तो सगळ्या तांदळाला छान लागतो, म्हणून तो असं लावून घ्यायचा. मी आता गॅस ऑन केला आहे आणि आता हा तांदूळ आपण ह्याच्यात टाकून घेऊया. छान असं सगळं हलवून घेऊयात. मस्त मस्त असा मेथीचा वास येतोय छान. आता आंबट म्हणून ह्याच्यात 1 कोकम टाकते मी. इथे 2 कोकमं घेतलीत पण हे जरा जास्त आंबट आहे म्हणून मी 1च टाकते. स्ट्रॉंग आहे थोडं माझं आमचं. आणि साधारण 1 लिंबा एवढा गूळ. मेथ्या आहे म्हणजे गूळ पाहिजेच आणि छान चव येतो. बाळंतिणीच्या कुठल्याही गोष्टी तुम्ही गुळात करायच्या आणि साखर नाही. गूळ टाका, मध टाका तुम्ही, काही चालेल. खारीक पावडर, खारीक असेल तर. आता शेवटी नारळाचं दूध, मी 3 चमचे नारळाचं दूध टाकते. नारळाच्या दुधाने खिचडीला असा छान स्वाद येतो. 4.5 वाट्या तरी आपण पाणी टाकूयात कारण आपल्याला खिचडी मऊ पाहिजे. आता कुकरचं झाकण लावते मी इथे. साधारण 2 ते 3 शिट्या
5 मिनटं गॅस बारीक करून ठेवायचा आणि मग बंद करायचा. मग त्याची वाफ गेल्यानंतर उघडलं की तुमची मोड आलेल्या मेथ्यांची खिचडी तयार. अशा रीतीने आपला बाळंतिणीचा मसाला इथे तयार आहे. तो तुम्ही नक्की वापरून बघा. तुमच्याकडे बाळंतीण असेल तिच्यासाठी हा खास वापरा तुम्ही आणि तिच्या आरोग्याची काळजी घ्या. आणि हाच मसाला वापरून मी इथे मोड आलेल्या मेथीची खिचडी केली आहे. ती पण तयार आहे. ती पण तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की कळवा. कमेंटमध्ये दोन्ही आजच्या रेसिपीज तुम्हाला कशा वाटल्या त्या कळवा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायचं विसरू नका आणि अनुया फीड्सला इंस्टाग्रामवर फॉलो करा.